अमरावतीमधील बडनेरा मार्गावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिर आजपासून म्हणजेच 18 जानेवारीपासून ते 20 जानेवारीपर्यंत या काळात या ठिकाणी पार पडणार आहे। यामध्ये 5000 कार्यकर्ते उपस्थित राहणार असून पूर्ण वेळ शिबिरस्थळी सरसंघचालक मोहन भागवत देखील या ठिकाणी मुक्कामी राहणार आहेत। तर या परिसराचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी। अमरावती येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं 18, 19 आणि 20 जानेवारी रोजी प्रवासी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या शिबिराची जय्यत अशी तयारी झालेली आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता की जवळपास विदर्भ प्रांतातून या ठिकाणी 5000च्या वर शिबिरार्थी सहभागी होणार आहेत आणि या सर्व शिबिरार्थींना या टेंटमध्येच राहावं लागणार आहे आणि या टेंटची अशी जय्यत तयारी झालेली आहे आणि जवळपास अंबानगरी हे 27 एकर जागेत अंबानगरी वसाहत वसवण्यात आलेली आहे। अमरावती बडनेरा मार्गावरची ही जागा आहे आणि या उजव्या साईडला आपण पाहू शकतो की या ठिकाणी विशालकाय असं मैदानाची निर्मिती करण्यात आलेली आहे। याच ठिकाणी स्वयंसेवकांची जवळपास शारीरिक कवायती होतील आणि आपण उजव्या बाजूला जो पाहू शकतो हा विशालकाय पेंडॉल आहे। या पेंडॉलला बौद्धिक पेंडॉल असं नाव देण्यात आलं आहे आणि सरसंघचालक मोहनजी भागवत या ठिकाणी कार्यकर्त्यांना संबोधित करतील। आपण डाव्या साईडला पाहू शकतो की या ठिकाणी जे आपल्याला राहुट्या दिसतात आहेत, टेंट दिसतात आहे। या ठिकाणी सरसंघचालक मोहन भागवत स्वतः ह्या टेंटमध्ये राहणार आहेत। सरसंघचालक स्वतः 3 दिवस या शिबिरात राहत असल्यामुळे पोलिसांचाही चोख बंदोबस्त आहे। तसेच त्यांचासुद्धा सिक्युरिटी जी आहे सिक्युरिटी अगदी बंदोबस्त ठेवण्यात आलेली आहे आणि गेल्या 10 ते 15 दिवसापासून जवळपास अमरावती जिल्ह्यातील 350 कार्यकर्ते या शिबिरासाठी सतत मेहनत घेत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। आणि आता बातमी आहे नेत्यांच्या तब्येतीची। निवडणुकीच्या काळात नेत्यांना अहोरात्र काम करावं लागतं। पायाला अक्षरशः भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढावे लागतात आणि यासाठी फिटनेस खूप महत्त्वाचा असतो। पण अलीकडच्या काळात नेत्यांच्या तब्येतीच्या तक्रारीच्या बातम्या वाढल्याचं बघायला मिळतंय आणि बघूयात याच पार्श्वभूमीवर आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नेत्यांनो, तब्येतीची काळजी घ्या। राजकीय नेते आजारांच्या विळख्यात। नेत्यांच्या आजारपणामुळे भाजप चिंतेत। आजचं जगणंच धावपळीचं झालंय। त्यात राजकारण्यांचं जगणं म्हणजे 24 तास टेन्शन। राजकीय नेत्यांच्या तब्येतीबद्दलच्या अलीकडच्या काळातल्या बातम्या अतिशय चिंताजनक आहेत। विशेषतः भाजपच्या दिग्गज नेत्यांचं आजारपण पक्षाची चिंता वाढवणार आहे। अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लू झालाय। त्यांना दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। शहा यांनी स्वतःच ट्विट करून ही बातमी दिली आहे। पुढचे 2 ते 3 दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार आहे। अरुण जेटली, केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा भार खांद्यावर असलेल्या जेटलींना मांडीतल्या पेशींच्या कर्करोगाचं निदान झालं। त्यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प सुद्धा ते मांडू शकणार नाहीत अशी शक्यता आहे। गेल्या वर्षी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली। रविशंकर प्रसाद, केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांना श्वसन नलिकेच्या त्रासामुळे गेल्या सोमवारी एम्स मध्ये दाखल करण्यात आलं। गुरुवारी त्यांना डिस्चार्ज मिळाला। मनोहर पर्रीकर, महिनाभरापूर्वी नाकात ड्रीप घालून पुलाचं निरीक्षण करण्यासाठी पोहोचलेल्या मनोहर पर्रीकर यांना पाहून सगळ्यांच्याच काळजात धस झालं। गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगानं ग्रासलंय। त्यांच्यावर अमेरिकेत आणि दिल्लीतल्या एम्स मध्येही काही काळ उपचार झाले। आपल्या आजाराशी सामना करतच ते सध्या गोव्याचा कारभार हाकतायत। सुषमा स्वराज, आपल्या भाषणांनी संसद दणाणून सोडणाऱ्या भाजपच्या रणरागिणी सुषमा स्वराज यांच्यावर गेल्या वर्षी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली। किडनी निकामी झाल्याचं आणि डायलिसिसवर असल्याचं ट्विट त्यांनी स्वतःच केलं होतं। अनंत कुमार, गेल्या 28 नोव्हेंबरला केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचं फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे निधन झालं। आयुष्याची लढाई त्यांनी वयाच्या 59व्या वर्षी हरली। वाजपेयी असो, आडवाणी असोत किंवा मोदी, भाजपच्या अंतर्गत वर्तुळातले ते एक महत्त्वाचे नेते होते। नितीन गडकरी, राजकारणात झपाटून काम करणारा नेता म्हणून ख्याती असलेल्या नितीन गडकरींना गेल्या 7 डिसेंबरला राहुरी इथल्या दीक्षांत समारंभात भोवळ आली। गडकरींना मधुमेहाचा त्रास आहे, पण थोडी विश्रांती घेतल्यानंतर त्यांच्या स्वभावानुसार ते लगेचच पुढच्या कामाला लागले।
मंत्रिपदाचा भार, मतदारसंघातली कामं, सार्वजनिक सभा समारंभ, कार्यकर्त्यांचा गराडा, लोकांच्या अपेक्षा असं सततचं बिझी आयुष्य जगणारी ही नेते मंडळी कळत नकळत स्वतःच्या तब्येतीची हेळसांड करतात। राजकारणाच्या ऐन उमेदीत असताना देशानं विलासराव देशमुख, आर पाटील यांच्यासारखे उमदे नेते गमावले, पण योग्य उपचार आणि अफाट इच्छाशक्तीच्या जोरावर यमदूतालाही परत पाठवण्याची किमया साधणारे शरद पवार यांच्यासारखे धुरंधर नेते सुद्धा आज आहेत। त्यांच्यासारखंच मनोबल या नेत्यांनाही लाभो हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।